माऊली ज्ञानोबरायला ओळीत काय सांगायचं, माऊली ज्ञानोबरायलाच नाही. मग तुम्ही म्हणशाल तुम्ही कमरा बांधून पेटे बांधून 2 तास आम्हाला बसू द्या का? फक्त आम्ही अनुवाद करतो बा असं म्हणणं असेल विठ्ठल. तुम्ही ऐकेल असेल बाबा, नवे नवे आम्ही सांगत राहतो. जगद्गुरु तुकोबरायचा गाथा म्हणजे समुद्र आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी तुम्हाला, जगद्गुरु तुकोबरायचा गाथा नाही, जगद्गुरु तुकोबरायचा अभंगाचा एक एक अक्षर म्हणजे समुद्र आहे. एक एक अक्षर जगद्गुरु तुकोबरायचं एक एक अक्षर समुद्रापेक्षा खोल आहे. हो, म्हणून नामदेव सांगतात तुम्ही काहीच करू नका, एकतरी होवी ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभव किंवा ज्ञान काय भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. साधू संतांचा एक एक शब्द समुद्रापेक्षा खोल आहे आणि तुमच्या आमच्या उद्धारासाठी प्रस्तुत आहे. एका समुद्राच्या काठावर दत्त महाराज एक झाड होते. तसं राहत नाही तर दुष्टांत होत आहे. समुद्राला भरती आली बाबा, भरती म्हणजे लाथा आल्या, आणि लाथा आल्याच्या नंतर ते झाड समुद्रामध्ये गेले, समुद्रामध्ये गेले. आणि समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर बाबा त्या झाडावर एका चिमणीने तिचे अंड पिलं ठेवलेलं. चिमणी चारा घेऊन आली. प्रभात काळी तारिया चिदाई पक्षीने चाऱ्याला गेली होती, तारानाला पिल्यासाठी आली. पाहिलं झाडच नाही. झाडाची फांदी, फांदीवर तिचा खोपा. जर झाडच मुळात सगळं गेलं बाबा तर तिचा खोपा तरी कुठं राहणार आहे. म्हणून मोठमोठ्याने आंबाला कोरडा. तिला राग आला, समुद्रात राग आला. आणि राग आल्याच्या नंतर तिने सांगितलं या समुद्राला आटवलं सुद्धा राहणार. या समुद्राला मी आठवण तेव्हा शांत राहील. शांत राहील तिने चोचीत पाणी घ्यायचं समुद्राचं आणि डोंगराच्या पलीकडे नेऊन टाकलं. अशी ती 2-4 वेळेस गेली बाबा. आपलं अंगही भिजवायची, चोचीत पाणी सुद्धा घ्यायची आणि डोंगराच्या पलीकडे नेऊन टाकलं. त्या गुफेमध्ये डोंगराच्या एक साधू बसलेला. साधूनी पाहिलं ही पक्षी, ही चिमणी अंग भिजवते, चोचीत पाणी घेते, डोंगराच्या पलीकडे जाते. नेमकं हिला झालं काय? साधूने तिला अडवलं आणि सांगितलं माय तुला नेमकं झालं काय? तू एकदा नाही, 2दा नाही, कित्येक वेळा तू सकाळपासून समुद्रामध्ये तू डुबकी घेते, चोचीत पाणी घेते आणि डोंगराच्या पलीकडे नेऊन टाकते. नेमकं तुला झालंय काय? तिला सांगितलं महाराज समुद्राच्या काठावर जे मोठा वटवृक्ष होता त्याच्यावर माझी पिलं होती. समुद्राला भरती आली, लाट आली, माझी पिलं गेली. या समुद्राचा राग आलाय, त्याला कोल्ड केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तेव्हा त्या महात्म्याने सांगितलं बाई तुला एक जन्म आहे, असे अनेक जन्म जरी गेले समुद्र कोरडा पडणार नाही. असे आपले अनेक जन्म गेले तरी जगद्गुरु तुकोबरायच्या गाथेचा अर्थ कळणार नाही. वा विठ्ठल